नमस्कार मित्रांनो, शौर्यगाथा इतिहासाच्या पानांवर अज्ञात राहिलेल्या वीरांगणांची शौर्यगाथा या मालिकेत आपण जाणून घेत आहोत महापराक्रमी राणी रुद्रमादेवी यांच्याविषयी. मागच्या भागात आपण पाहिलं, अंबादेवाच्या विश्वासघातानं काकतीय साम्राज्यातील अंतर्गत संकट वाढलं. अनेक सरदारांचा पराभव झाला आणि रुद्रमादेवीला त्यांच्या वृद्ध वयात मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्यांच्या साम्राज्यावर उठलेलं अंतर्गत वादळ आणि अंबादेवाच्या क्रूर धोरणानं साम्राज्यात तणाव वाढवला होता. या सर्व रक्तरंजित विजयांनी अंबादेवानं काकतीय साम्राज्याचा कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील जवळजवळ सर्व भाग हिसकावून घेतला. तो बनला दक्षिण काकतीय प्रदेशाचा स्वतंत्र राजा. ही एक युद्धाची किंकाळी होती, एक साम्राज्य हलवणारी दुर्घटना होती. रुद्रम्माचा अंत हा अंबादेवाच्या बंड आणि षडयंत्राचा परिणाम होता. त्यानं वृद्ध राणीला मारल्याचं उघडपणे घोषित नाही केलं, कारण गरज नव्हती. त्याचा विजय, त्याचं बंड, इतिहासानंच त्याचा गुन्हा उघड केला. 2017 मध्ये शोधण्यात आलेल्या 2 शिल्पांनी तर जणू रुद्रम्माचा अखेरचा प्रवासच जगासमोर ठेवला. पहिल्या शिल्पात त्या घोड्यावर स्वार, हातात तलवार, डोक्यावर शाही छत्री, युद्धासाठी सज्ज अशा पराक्रमाची मूर्ती होत्या. दुसऱ्या शिल्पात मात्र त्या थकलेल्या, छत्री अदृश्य, जवळ शांतपणे बसलेली एक म्हैस, यमाचं वाहन अशा अवस्थेत दिसल्या. शिल्पकारानं जणू इतिहासच दगडात कोरला. अंबादेवा विरुद्धच्या युद्धात रुद्रम्मांना शौर्यपूर्ण बलिदान मिळालं, परंतु रुद्रम्माच्या मृत्यूनंतरही काकतीयांची जाज्वल्य ज्वाला विझली नाही. 1291च्या सुमारास त्यांचा वारस प्रतापरुद्र युद्धभूमीवर उतरला. काळाच्या प्रवाहात ढकललेल्या अंबादेवाला त्यानं पराभूत केलं. रुद्रम्माला न्याय मिळाला. काकतीय परंपरा टिकली. रुद्रम्मादेवी एक राणी, एक योद्धा, एक आई, एक शासक. त्यांच्या मृत्यूनं साम्राज्यात काळोख पसरला, पण त्यांचं शौर्य, त्यांचा न्याय, त्यांचं नेतृत्व आजही इतिहासाच्या आकाशात ताऱ्यांसारखं चमकत आहे. काकतीयांचं साम्राज्य कोसळलं, पण रुद्रमादेवीचं नाव अमर झालं, कारण शौर्य कधी मरण पावत नाही. ते पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतं. त्यांचं कार्य अमर होतं, पण त्यांच्या नावाला हवी होती ती प्रसिद्धी इतिहासानं दिली नाही. ही होती शौर्यगाथा या मालिकेतील दुसरी कथा, रुद्रम्मा देवीची शौर्यगाथा. पुढच्या भागात आपण भेटू आणखी एका वीरांगनेला, जिनं इतिहासाच्या पानांवर आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं आहे. मित्रांनो, कशी वाटतेय तुम्हाला आमची ही मालिका याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि इतिहासाच्या पानांवर अज्ञात राहिलेली अशी एखादी वीरांगना तुम्हाला माहिती असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये तिचं नाव जरूर सुचवा. तिची शौर्यगाथा आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू.